काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. काल लोकसभेमध्ये राहुल गांधी देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात मुद्दा मांडत असताना त्या ठिकाणी गदारोळ म्हणजे गोंधळ घालण्यात आला. खरं बोलायचं नाही का, खरं ऐकायचं नाही का, खरं बोललेलं सहन होत नाही आहे, खरं लपवण्याचं का षडयंत्र होतं आहे आणि एवढी हिंमत यांच्यामध्ये आहे तर त्यांनी उत्तर द्यावं की काय झालं होतं, का 2 तास तत्काळ ठेवलं होतं सेनेला, का त्या ठिकाणी आदेश देण्यात आले नाही. हे प्रश्न तर विरोधी पक्ष नेता असल्यावर विचारतील ना, आणि जनसामान्यांचे ते प्रश्न आहेत ते विचारले तर मग ह्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायचं काय. काँग्रेस सत्तेत असताना अनेक प्रश्न विचारण्यात आले, अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आले. तर मग आज हे सरकार एवढं का घाबरतंय राहुल गांधींना, का उत्तरं देत नाही. संजय राऊत असं म्हणतात की अजित पवार यांचा जो मृत्यू आहे तो संशयास्पद आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. बघा, मी काल आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना भेटायला गेले होते. मी सांत्वनापर त्या ठिकाणी भेट देऊन आले. आम्ही त्यांच्या पक्षातले नाही, आम्ही काँग्रेस पक्षातले आहोत. पण दादांचा प्रत्येकाशी 1 to 1 कनेक्ट होता. आम्हालाच तर ती हुरहुर एवढी जाणवते तर त्यांच्या परिवाराला किती जाणवत असेल असा माझा विचार त्या ठिकाणी बसले होते मी तेव्हा आला. राजकारण करण्याचा उद्देश नाही आहे, पण जर अजितदादासारखी व्यक्ती ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये सुरक्षित नाही आहे तर तुमच्या आमच्यासारखं काय. आणि काही प्रश्न वास्तविक आहेत तर इन्क्वायरी जर मागत असतील तर झाली पाहिजे. अजितदादा हा प्रत्येकाच्या नजरेतला हिरा होता आणि तो हिरा महाराष्ट्राच्या ओंजळीमधनं हिसकावून जर कोणी घेतलेला असेल तर त्याची मागणी होणं रास्त आहे असं माझंही मत आहे. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. या विलिनीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ग्रीन सिग्नल दिला होता असं शरद पवारच्या एका नेत्यांचं. काही कल्पना नाही आहे त्याच्याबद्दल मी काही सांगू शकणार नाही. माझी कोणाशी बोलणं झालेलं. चंद्रपूरच्या जे नगरसेवक आहे त्याची गट नोंदणी अद्यापही झाली नाही. विजय वडेट्टीवार असं म्हणतात की नागपूरचे विभागीय आयुक्त आहे त्यांच्या राजकीय दबाव त्यांच्यावरती असल्यामुळे अजून नोंदणी झाली नाही. खरं दोन्ही आमचेच लोक आहेत आणि दोघांची गट त्या ठिकाणी एकत्रपणे नोंदणी झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. तर ती का झाली नाही, वडेट्टीवार जर म्हणत असतील की त्याच्यामध्ये काहीतरी दबाव आणायचा प्रयत्न करतायत तर खरी गोष्ट असेल. शेवटचा प्रश्न विचारतो. मनोज नरवणे जे आहेत त्यांना सुरक्षा दिली पाहिजे असं संजय राऊत म्हणतात. मागणी आहे ना, प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे. अजितदादाच तर सुरक्षित नाही आहेत तर मनोज नरवणेसाठी जर मागणी होत असेल तर का नाही द्यावी. खरं तर अजित पवारच हे सुरक्षित नव्हते त्यामुळं मनोज नरवणे यांना सुद्धा सुरक्षा दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांच्याकडून व्यक्त होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विक्की चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.